मंत्री कोण विजय शहा, ज्याला खरंच भर रस्त्यामध्ये चापतानी फोडला पाहिजे, त्याच्यावरती भाजप अजून काही कारवाई करत नाही। ऑपरेशन सिंदूर भारताचं पराक्रम, शौर्य आणि लष्कराचा अभिमान, पण आता या ऑपरेशन वरूनच राजकारणाची नवी आंधळी लाट उसळते। भाजपवर जोरदार हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे यांनी फोडले एकामागून एक स्फोट आणि टार्गेट केले थेट केंद्र सरकार, भाजप नेते आणि एक वादग्रस्त मंत्री। भाजपवाल्यांना मी प्रश्न विचारतोय, तुमचं हिंदुत्व म्हणजे नेमकं आहे तरी काय? आम्हाला तुम्ही सांगतात आम्ही हिंदुत्व सोडलं, मग तुम्ही काय सोडलंय? 59व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व, लष्कर आणि ऑपरेशन सिंदूर या संवेदनशील मुद्द्यावरून भाजपवर सडकून टीका केली। कारण मध्येच कधीतरी जाऊन तुम्ही मशिदीमध्ये सौगात वाटता, मध्येच कधीतरी तुमच्या डोक्यात काहीतरी येतं, घराघरामध्ये जाऊन सेंदूर वाटायचा। तो सेंदूर कोण वाटणार? तो नालायक, तो एक मंत्री कोण विजय शहा। ऑपरेशन सिंदूर ही लष्कराची कारवाई जिथे शेकडो दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले गेले। याच ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्या एका महिला लष्करी अधिकारी सोफिया कुरेशींना अपमानित केलं गेलं असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी भाजपमधील मंत्री विजय शहा यांच्यावर केला। नालायक, तो एक मंत्री कोण विजय शहा, ज्याला खरंच भर रस्त्यामध्ये चापतानी फोडला पाहिजे, त्याच्यावरती भाजप अजून काही कारवाई करत नाही। त्या सोफिया कुरेशी ज्या आपल्या भगिनी आहेत, एक काय आपल्याला गर्व वाटला त्यावेळेला, एक महिला आपल्या लष्करामध्ये मोठ्या पदावर पोहोचली आणि ती बाणेदारपणाने आपली बाजू मांडते। त्या सोफिया कुरेशीना जो विजय शहा पाकिस्तान की बहन म्हणतो, आतंकवाद्यांची बहन म्हणतो, ही अशी नालायक औलाद भाजपमध्ये आहे आणि या भाजपकडनं आपण देश सुधारण्याची आशा करतो। उद्धव ठाकरेंनी शेवटी थेट परराष्ट्र धोरणावरच हल्ला चढवला। सैन्य धडक मारायला तयार होतं, पाकिस्तान कधीचाच आतमध्ये घेतला असता, पण ट्रम्पचा फोन आला आणि तुमचा आवाज गेला, असं त्यांनी म्हटलं। तुम्हाला एवढं सुद्धा कळत नाही, एक तरी इतर वेळेला शेपट्या घालून आत बसणार, तुम्ही सैन्याचे पाय तर बांधलेच, नाही तर सैन्याने धडक दिली होती, आजपर्यंत आपण पाकिस्तान घेतलाही असता। पण ट्रम्पचा फोन आल्यानंतर हे युक्रेन का वॉर रुकवा दी पापा, ती जाहिरात होती ना, आपण पण केली होती, पण ट्रम्पचा फोन आल्यानंतर यांचा आवाजच गेला। विजय शहा यांच्यावर कारवाई होईल का? सोफिया कुरेशी सारख्या महिला शूरवीरांचा अपमान सहन केला जाईल का? आणि ऑपरेशन सिंदूर ज्याने दहशतवाद्यांना धूळ चारली, त्यांच्यावरून राजकारण करणे योग्य आहे का? देश, लष्कर आणि हिंदुत्व या तिघांमध्ये राजकारण मिसळणं धोकादायक आहे। सिंदूर म्हणजे श्रद्धा, त्याचा राजकीय वापर म्हणजे विटंबना। तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरेंनी योग्य मुद्दे मांडले का, की ही एक निवडणूक पूर्व स्टंट आहे? कमेंट करा, शेअर करा आणि अशाच परखड विश्लेषणांसाठी न्यूज BHD ला लगेच सबस्क्राईब करा।